सत्यजित पाटलांनी आमदारकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगलेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांना हा सवाल केला। शेतकऱ्यांसाठी किती वेळा सत्यजित पाटील रस्त्यावर उतरले असा सवाल देखील शेट्टी यांनी विचारला। विकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांनी काल तुमच्यावर असा आरोप केला आहे की मी साखर कारखानदार नसून मी शेतकऱ्याचाच नेता आहे, त्यामुळे जे मतदार आहे ते माझ्या पाठीशी राहील। खरा 10 वर्षे ते आमदार होते। 10 वर्षाच्या काळात आमदार असताना किती शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले याची जरा माहिती जनतेच्या माहितीसाठी त्यांनी द्यावी। किती वेळा ते रस्त्यावर उतरले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर। राहिला प्रश्न ते साखर कारखानदार आहेत का नाहीत। त्यांचे वडील गेली 30-35 वर्ष एका साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत आणि आज त्यांच्या प्रचारासाठी सगळ्या साखर कारखान्याच्या यंत्रणा सज्ज आहेत। शेतकऱ्यांना धमकी द्यायचं काम चालू आहे, पण शेतकरी त्यांना कात्रजचा घाट दाखवतील। धैर्यशील मानेने असं म्हणलं होतं की तुम्ही उभाटा गटाकडे पाठिंबा मागितला होता, पण त्यांना पाठिंबा मिळाला नाही, पण आता म्हणून त्यांनी एकला चलोलेचा नारा दिला। हे नक्की आहे की त्यांच्याकडे उमेदवार नव्हता म्हणून तर ते मला आघाडीत येण्याचं निमंत्रण देत होते आणि मग उमेदवार होता तर मग जयंत पाटलांचा मुलगा का उभा केला आणि निवडणूक केला? कारण खात्री नव्हती यशाची म्हणून दुसऱ्याचा बळी दिलेला आहे। आणि म्हणजे याचा अर्थ मला त्यांच्या हेतूबद्दल शंका वाटते की बाबा त्यांना जिंकायचं आहे का नाही। कॅमेरामन निखिल वेसासे मी साईनाथ जाधव, TV9 मराठी।